प्रोबॅबिलिटी त्याचे बेसिक टर्म्स आपण बघायला सुरू केलेले. प्रोबॅबिलिटीचे बेसिक टर्म्स. सगळ्यात पहिली टर्म मी तुम्हाला सांगितली ट्रायल ऑर रॅन्डम एक्सपेरिमेंट. ट्रायल ऑर एक्सपेरिमेंट. ट्रायल ऑर एक्सपेरिमेंट म्हणजे काय? ट्रायलचा अर्थ काय असतो? एनी प्रोसेस अंडर ऑब्झर्वेशन, एनी प्रोसेस अंडर ऑब्झर्वेशन which has one or more outcomes is called a trial or an experiment. उदाहरणार्थ मी काल तुम्हाला असे काही एक्झाम्पल दिले होते. कॉइन टॉस करणं ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणतात ट्रायल ऑर एक्सपेरिमेंट. कॉइन टॉस करणं ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात ट्रायल ऑर एक्सपेरिमेंट. टू ड्रॉ अ कार्ड फ्रॉम अ पॅक ऑफ कार्ड्स. आपले प्लेइंग कार्ड्स असतात ना, काल आपण त्याचे टाइप्स पाहिले बघा सगळे प्लेइंग कार्ड्स वगैरे. त्यातनं एक कार्ड जर तुम्ही ड्रॉ केलं तर तुम्हाला काय काय मिळू शकतं? तर एस मिळू शकेल, नंबर 2 असेल, नंबर 3 असेल, नंबर 4 असेल, 5 असेल, 6 असेल, किंग असेल, क्वीन असेल, जॅक असेल, काही तुम्हाला मिळू शकतं. तर टू ड्रॉ अ कार्ड फ्रॉम अ पॅक ऑफ कार्ड्स ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात ट्रायल ऑर एक्सपेरिमेंट. याला म्हणतात ट्रायल ऑर एक्सपेरिमेंट. मग डाय रोल करणं. डाय म्हणजे फासा, त्याच्यावर नंबर्स असतात बघा. डाईस हे तसं अनेक वचन आहे, प्लुरल आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर डाईस म्हणा, आणि सिंगल असेल तर काय म्हणायचं? डाय असं म्हणायचं. तर डाय रोल करणं, कॉइन टॉस करणं, या सगळ्या प्रोसेसेसना ट्रायल किंवा एक्सपेरिमेंट असं म्हणतात. याचा जो रिझल्ट असतो, रिझल्ट कॉइन टॉस केल्यानंतर तुम्हाला काय पडतं? हेड पडतं किंवा टेल पडतं. जो रिझल्ट असतो त्या रिझल्टला आउटकम असं म्हणायचं. त्या रिझल्टला काय म्हणायचं? आउटकम असं म्हणायचं. त्या रिझल्टला म्हणतात आउटकम. त्यानंतर या आउटकम्सचा जर आपण सेट लिहिला, सेट, तर त्याला म्हणायचं सॅम्पल स्पेस. आणि प्रोबॅबिलिटी मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे तो म्हणजे सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस ही जनरली एस या अल्फाबेटने डिनोट करतात किंवा हे लेटर वापरतात. आता हे लेटर काय सांगा बरं? तुम्ही सायन्स मध्ये शिकलेला हा चुकलं, सगळे चुकलात. ह्याला ओमेगा म्हणतात. काय म्हणतात सांगा ह्याला? ऍक्च्युली मी काय विचारलं, हे लेटर काय विचारलं? मी हे लेटर ते तुम्ही वाचताना तर लेटर म्हणून जेव्हा तुम्ही वाचता त्याला ओमेगा असं वाचायचं. त्याला काय वाचायचं? हा. आणि हे जेव्हा तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटी किंवा याच्यात पाहता, युनिट म्हणून जेव्हा पाहता, युनिट तेव्हा मात्र तुम्ही जे म्हणताय असतं त्याला ओम म्हणायचं असतं. आत्ता मात्र याला ओमेगा म्हणायचं. लक्षात ठेवा काय म्हणायचं याला. आता एक फॉर एक्झाम्पल आपण आता हे वाचताना एबीसीडी मध्ये तुम्ही याला काय वाचता बघा? एबीसीडी मध्ये ए वाचता. पण आता हे कसं वाचता रे? हे कसं वाचता? अ बॉय म्हणता का ए बॉय म्हणता सगळे? ऍक्च्युली ए बॉय काही जण चुकीचं म्हणतात, पण म्हणून नाही तसं. कधी ग्रामर सर म्हणतात बघितलं काय? असं ए बॉय असं म्हणतात, अ बॉय. ते ए आणि अ मध्ये कसा फरक आहे बघा, तसा आहे. ओम्स आणि त्या ओमेगा या हे अल्फाबेट आहे, हे ग्रीक अल्फाबेट आहे. हे ग्रीक अल्फाबेट आहे, त्याला ओमेगा म्हणायचं आत्ता. पण सायन्स मध्ये मात्र करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये तिथं ओमेगाच, त्याला ओम्स म्हणा बरं का तुम्ही. हा तिथं ओमेगा त्याला म्हणून. तर आत्ता याला ओमेगा. तर सॅम्पल स्पेस इज जनरली डिनोटेड बाय एस ऑर ओमेगा. आता मी सगळे तुम्हाला एक्झाम्पल्स देणार आहे फक्त सॅम्पल स्पेसचे, कारण ज्याला सॅम्पल स्पेस कळते त्याला प्रोबॅबिलिटीचा 90% पार्ट येतो. मग आता आपण सुरुवात एक एक्सपेरिमेंट सुरू करणार. काल मी तुम्हाला एक टेबल पहा असं सांगितलं होतं, तेच मी आता एक्सप्लेन करणार. बघ, अ कॉइन इज टॉस्ड. लक्ष द्यायचं, फक्त लक्ष द्यायचं. अ कॉइन इज टॉस्ड. एक कॉइन जर टॉस केला असेल, एक कॉइन, अ कॉइन इज टॉस्ड, तर त्याला सॅम्पल स्पेस काय असते, म्हणजे रिझल्ट काय काय असू शकतात? तर एक कॉइन टॉस केल्यानंतर सॅम्पल स्पेस मध्ये हेड आणि टेल अशा 2 गोष्टी असू शकतात. आयदर हेड ऑर टेल हे त्याचे आउटकम्स आहेत. आणि सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स इज कॉल्ड अ सॅम्पल स्पेस. द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स इज कॉल्ड अ सॅम्पल स्पेस. संपूर्ण पॉसिबल आउटकम्सचा जो सेट असतो ना त्याला सॅम्पल स्पेस म्हणतात. आणि नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस किती आहे सांगा? इथं 2 आहे. या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत? 2 एलिमेंट्स आहेत. सो नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस किती आहे सांगा? इथं 2 आहे. ओके. नंतर पुढचा बघा. 2 कॉइन्स आर टॉस्ड. समजा 2 कॉइन्स तुम्ही घेतलेले एकदम टॉस केले, किंवा अ कॉइन इज टॉस्ड 2 टाइम्स याचा अर्थ एकच. आपण ते नंतर पाहूया. आता विचार करा, 2 कॉइन्स आर टॉस्ड. 2 कॉइन्स घ्यायचे आणि टॉस करायचे. खाली पडल्यावर रिझल्ट काय काय मिळू शकतात रे तुम्हाला बघा. दोन्हीवरती हेड हेड असू शकतो, HP असू शकतो,
पहिल्यावर हेड दुसऱ्यावर टेल. TH असू शकतं, TH आणि TT पण असू शकतं, दोन्हीवरती टेल पडेल असं पण असू शकतं. म्हणजे ही जी सॅम्पल स्पेस आहे यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस किती आहेत सांगा? 4 आहेत, 4 आहेत, 4 नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत. आता खूप महत्वाची आहे पुढची, 3 कॉइन्स आर टॉस्ड. हे बघा, ही सॅम्पल स्पेस ज्याला पाठ आहे ना त्याला ही पुढची लवकर समजते. 3 कॉइन्स जर टॉस केले तर काय काय मिळू शकतं बघा. 3 कॉइन्स टॉस केले तर काय काय मिळू शकतं. तिघांवर हे HHT दोघांवर हे एकावर HTH HTT त्यानंतर घेऊ THH किंवा अजून एक सोपा पर्याय सांगतो. खालच्या लाईनसाठी तुम्हाला हे बरोबर आहे, पण काय करायचं माहिती का, ही एक लाईन जी लिहिली की नाही, त्यात काय केलं बघा. पहिला H आहे की नाही, H हा सगळीकडे चारही ठिकाणी पहिल्यांदा लिहून घे आणि बाजूला जे लिहिलंय HH HT TH वरची सॅम्पल HH HT TH आणि T. आणि मग सेकंड रो मध्ये काय करायचं, H च्या जागी T आणि T च्या जागी H सगळे इंटरचेंज करायचे. याला TTT म्हणा, TTT TTH TH T TH म्हणजे हे बायहार्ट पाठ करावं लागत नाही, फक्त हे मात्र लक्षात ठेवा. हे सोपं आहे, हे लक्षात ठेवायला सोपं आहे. काय सांगा, HH HT TH T. 3 कॉइन्स टॉसच्या वेळेस पहिल्यांदा हा H 4 वेळा लिहूनच काढायचा आणि मग हे समोर लिहायचं HH HT. हे झालं की खालच्या रो मध्ये लिहिताना T आणि H इंटरचेंज करायचं. T च्या जागी H लिहायचं, H च्या जागी T लिहायचं. या प्रकारे हे पूर्ण करायचं. काही शंका आहे का बघा? काही अडचण आहे? when 3 coins are tossed, सॅम्पल स्पेस मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस किती आहेत सांगा इथं? 8 आहेत, 8. आणि आता ह्याच्यावरून मी जी एक लाईन सांगतो ती एस्पेशली एमसीक्यू साठी फार महत्वाची आहे, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. ज्यावेळी तुम्ही एकच कॉइन टॉस करता, एक कॉइन, त्यावेळी सॅम्पल स्पेस मध्ये जे एलिमेंट्स असतात ते 2:1 एवढे असतात. एक कॉइन जर टॉस केला असेल, एक कॉइन, तर सॅम्पल स्पेस मध्ये 2:1 एवढे एलिमेंट्स आहेत, म्हणजे 2 आहेत. 2 कॉइन्स टॉस केले की सॅम्पल स्पेस मध्ये 2:2 एवढे एलिमेंट्स असतात. आणि जर 3 कॉइन्स टॉस केले तर सॅम्पल स्पेस मध्ये 2:3. आता 2:3 कधी 6 येतात काय? मग एकदा 2 × 2 × 2 असं करून बघा बरं. 2 to the 4 4 to the 8 येतात की नाही? 2:3 6 येत नाहीत. किती येतात? 2:3 2 क्यूब किती येतात? 8 येतात. म्हणजे जर 3 कॉइन्स टॉस केले तर सॅम्पल स्पेस मध्ये 2 क्यूब इतके एलिमेंट्स आहेत. मग विचार करून सांगा, जर तुम्ही 4 कॉइन्स टॉस केले तर सॅम्पल स्पेस मध्ये किती एलिमेंट्स असतील? 2:4. कायम 2:2 नाही बघा. जेवढे कॉइन्स टॉस केलेत ना तेवढा इंडेक्स वर द्यायचा. जेवढे कॉइन्स टॉस केलेत ना तेवढा इंडेक्स लायचा. वरती तेवढा इंडेक्स म्हणजे पॉवर लायचा. 10 कॉइन्स टॉस केले तर सॅम्पल स्पेस मध्ये किती एलिमेंट्स? When n coins are tossed, सॅम्पल स्पेस मध्ये किती एलिमेंट्स असतील? हे एमसीक्यू साठी येतो तुम्हाला. When n coins are tossed, the number of elements in sample space are 2, 2:1, 2:3, 2:n असे नंबर्स देतात तुम्हाला. मग तुम्ही त्यातलं काय लिहायचं? 2:n लिहायचं. लक्षात आलं सगळ्यांना? हे कॉइनच्या बाबतीतली सगळी सॅम्पल स्पेस सांगून झाली आहे कॉइनच्या बाबतीत. हा, त्यानंतर आता पुढची सॅम्पल स्पेस बघायची आपल्याला, ती म्हणजे डाय रोल केली असेल तर डाय. इफ अ डाय इज रोल्ड, अ डाय, सिंगल डाय, अ डाय इज रोल्ड, त्यावेळी सॅम्पल स्पेस मध्ये काय काय मिळू शकतं? जर आपण एखादा डाय रोल केला असेल तर तुम्हाला सॅम्पल स्पेस मध्ये नंबर 1 2 3 4 5 6 इतक्या पॉसिबिलिटी आहेत. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस किती मिळाले तुम्हाला? 6. एस म्हणजे सॅम्पल स्पेसचे एलिमेंट्स किती आहेत? त्याच्यामध्ये 6 एलिमेंट्स. आता जेव्हा आपण 2 डाइस रोल करणार, आपण जेव्हा 2 डाइस, when 2 dice are rolled, 2 dice are rolled, तेव्हा सॅम्पल स्पेस मध्ये किती एलिमेंट्स असतात? तर ती सॅम्पल स्पेस लक्ष द्या.
1 पडू शकतो दोन्ही डायवरती, इकडे 1 तिकडे 1. 1 2 मिळू शकतो, 1 2, 1 3, 1 4, 1 5. व्हेरी गुड. त्याच्यानंतर 2 1, 2 6. त्यानंतर 3 1, व्हेरी गुड. त्याच्यानंतर 4 1, 4 6. त्याच्यानंतर 5 6, 6 1 आणि 6 6. ही झाली तुमची सॅम्पल स्पेस when 2 coins are tossed, 2 dice are rolled, sorry, when 2 dice are rolled, sample space contains 36 elements. फक्त तर मधले समजून घ्या तुम्ही मला काय म्हणायचं. 2 1 2 2 2 3 2 4 वगैरे वगैरे मला वेळ नाही घालवायचं त्यामुळे. तर in all there are 36 elements. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस किती आहेत सांगा? 36. एक डाय किंवा सिंगल डाय रोल केला असेल तर नंबर ऑफ एलिमेंट्स 6:1 एवढे आहे. एक डाय रोल केला. when 2 dice are rolled 6:3. 3 डाइस रोल केले असतील तर 6:3. 4 डाइस रोल केले तर 6:4. मग n डाइस रोल केले तर 6:n. या लाईन्स नंतर मी तुम्हाला लिहून देणार आहे नोटबुक मध्ये, काळजी करू नका. म्हणजे मेन पार्ट आहे शेवटची लाईन. when n dice are rolled, number of elements in sample space are 6:n. किंवा डाइस ह्याच्या बाबतीत कॉइन्सच्या बाबतीत when n coins are tossed, number of elements of sample space are 2:n. हे मी लाईन्स तुम्हाला लिहून देणार आहे एक्सरसाइज सुरू होताना, काळजी करू नका. आता नुसतं लक्ष द्या, समजून घ्यायचं आपल्याला. मी काय म्हणतो तुम्हाला, प्रोबॅबिलिटीचा पार्ट समजण्यासाठी आधी यातली लँग्वेज कळली पाहिजे. ही स्टॅटिस्टिकल लँग्वेज आहे, त्याची भाषा वेगळी असते. त्यामुळे आधी सगळे टर्म्स क्लिअर करायचे आणि मग आपण तो जो काही पार्ट आहे तो आपल्याला पाहिजे. बघा, when 2 dice are rolled, sample space is 1 1 1 2 1 3 up to 1 6 आणि असंच 2 1 2 2 up to 2 6. आता याच्यामध्ये फार एक महत्त्वाचा एक पार्ट आहे, तो जरा मधला ऐकून घ्या, जो प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला लागतो. तुम्हाला सगळ्यांना इथं असं 2 2 दिसत आहेत का बघा, इथं 3 3 दिसत तर याच्या खाली बरोबर बघा 3 3. इथं तुम्हाला 4 4 दिसत आहेत का बघा. सगळं लिहिलं असतं तर सगळ्यांना व्यवस्थित दिसलं असतं, पण 5 5 त्याच्या मागं आणि शेवटी काय सगळं 6 6. मधले एलिमेंट्स मला पाय थोडे मी लिहितो. यावर एक लाईन ड्रॉ करतो मी, डायगोनल वर एक लाईन ड्रॉ करतो, जिथं दोन्ही डाईस वरती काय आहेत सांगा, सेम नंबर आहे. म्हणजे 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6 असे दोन्ही डाईस वरती सेम एलिमेंट्स असणाऱ्या 6 केसेस असतात. 6 केसेस. देर आर 6 केसेस इन विच बोथ डाईस शो द सेम नंबर. 6 केसेस असतात. हे प्रोबॅबिलिटी मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला लागतो बरं का. आता या डायगोनलच्या वर 15 केसेस आहेत आणि खाली 15 केसेस आहेत. टोटल किती सांगा मला, टोटल किती आहे? त्यातले डायगोनलवरचे 6 गेले का, मग राहिले किती? 30. त्यातले 15 वर आणि 15 खाली आहेत की नाही? सेम आहे ना पार्ट, हा सिमेट्रिक आहे की नाही? मग 15 केसेस वर आहेत, 15 केसेस खाली आहेत. तर वरच्या 15 केसेस मध्ये कायम सेकंड डायचा नंबर मोठा आहे फर्स्ट पेक्षा. बघा हा नंबर सांगा, 1 2. सेकंड डायवरचा नंबर मोठा आहे की नाही? 1 3. सेकंड डायचा नंबर मोठा आहे की नाही? अरे हा फर्स्ट डायचा नंबर आहे, सेकंड डायचा नंबर आहे. मग हा बघा 1 4. सेकंड डायचा नंबर मोठा आहे की नाही? इथला एखादा नंबर लिहून दाखवू काय? बघा 2 5. मी लिहिलं नाही पण तुम्हाला समजा की नाही? तेव्हा इथं 2 5 आहे की नाही सांगा? त्याच्या मागे 2 5 असेल ना, तेवढा सेन्स आहे तुम्ही आपल्याला. पण मला सांगा सेकंड डायचा नंबर मोठा आहे का? बघा इथं कुठेही बघा, सांगा हा नंबर किती आहे सांगा? सेकंड डाय मोठा आहे का? बघा इथला एखादा नंबर सांगता याच्या मागचा मला. असं करून मागे सगळे लिहून घेणार का तुम्ही? हा तो समजा ना की मला सेकंड डायचा नंबर मोठा आहे की नाही सांगा? सेकंड डायवरचा नंबर मोठा आहे की नाही? आता बिलो द डायगोनल डायगोनलच्या खाली पहिल्या डायवरचा नंबर मोठा आहे. बघा इथं 4 मोठा आहे, 1 लहान. त्याच्या बाजूला 4 2 आहेत की नाही सांगा? त्याच्या बाजूला 4 3 आहेत की नाही सांगा? मग पुढे 4 4 येणार, ते लिहिलेच आहेत मी. असं सगळ्यात बघा कुठेही बघा, इथं काय सांगा 5 2 आहे. मग पहिल्या डायवरचा नंबर मोठा आहे की नाही? पहिल्या डायवरचा. म्हणजे इन ऑल देयर आर 36 केसेस. डायगोनलचे 6 केसेस असे असतात जिथं बोथ डाईसचे नंबर काय असतात सांगा? सेम असतात. बिलो द डायगोनल
below the diagonal there are 15 cases in which every first number किंवा number on the first die is greater than the number on the second die. Number on the first die is greater than the number on the second die. आणि वरच्या 15 केसेस ज्या आहेत अबाउट द डायगोनल, वरच्या बाजूला 15 केसेस आहेत, त्या केसेस मध्ये सेकंड डायचा नंबर, द नंबर ऑन द सेकंड डाय इज ग्रेटर दॅन द नंबर ऑन द फर्स्ट डाय. आणि खूप आणि यातला शेवटचा पार्ट आहे, महत्वाचा, फार महत्वाचा पार्ट आहे, ते म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही 2 डाईस रोल करता तेव्हा आपण त्याची टोटल काउंट करत असतो की नाही खेळत असताना. आपण ज्यावेळी 2 डाईस रोल करतो बघा, त्यावेळी ह्याच्यावर 1 पडलाय, त्याच्यावर 3 पडलाय, म्हणजे मला किती पडले एकूण टोटल किती, 4. म्हणजे आपण टोटल बघतो ना, कायम काय बघतो आपण. मग आता यात तुम्हाला ह्याच्यामध्ये 2 डाईस तुम्ही रोल करता तेव्हा तुम्हाला मिनिमम टोटल 2 मिनिटं मिनिमम टोटल 2 मिळते. 2 1 पडला तर टोटल 2, मिनिमम टोटल 2 मिळते मिनिमम. आणि जास्तीत जास्त टोटल तुम्हाला काय मिळते. आपल्याला सारखं वाटत असतं बघा, मला 6 पडावे दोन्हीकडे, पडत नाही, पण वाटत असतं की ते का पडत नाही हे शिका. हेच तर प्रोबॅबिलिटी मध्ये शिकायचं आपल्याला. प्रोबॅबिलिटी म्हणजे पॉसिबिलिटी, एखादी गोष्ट होण्याची पॉसिबिलिटी, तेच तर आपल्याला शिकायचं आहे. आता थोडं हळूहळू कळायला लागेल. सांगा मिनिमम तुम्हाला किती मिळतात. 2, 3 मिळू शकतात, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 पर्यंत तुम्हाला टोटल मिळते मॅक्सिमम. आणि अशा टोटल्स मिळण्यासाठी फेवरेबल केसेस जे आहेत ना, फेवरेबल केसेस त्या 1 2 3 4 5 6 5 4 3 2 1 एवढ्या आहेत. किती सोपं आहे लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 6 5 4 3 2 1 एवढ्या केसेस सांगतो. टोटल 2 मिळाली एकच केस आहे आणि ती इथं आहे बघा. ह्याच्याशिवाय मला टोटल 2 कुठे मिळते का दाखवायचं. चला टोटल 2 पाहिजे, एकच केस. टोटल 3 पाहिजे, 3 बघा. ही केस आणि ही केस, टोटल 3 एक नाही बघा. म्हणजे 2च केसेस आहेत की नाही त्या. अजून तुम्हाला कुठे टोटल 3 मिळते. इथं मिळते असेल तर मला दाखवा. नाही ना. टोटल 4 मिळणाऱ्या किती केसेस आहेत. इथं बघा कुठे मिळेल बघा. इथं आहे बघा टोटल 4. इथं टोटल 4 आहे का बघा. इथं पण टोटल 4 आहे का बघा. असे सांगतो सगळ्यात जास्त टोटल आपल्याला कधी मिळते माहिती का. तुम्ही खेळत असताना बघा 7 आपल्याला फार वेळा मिळतं, कायम मिळत असतं. तुम्ही ऑब्झर्व करा, आज घरी जाऊन 2 डाईस रोल केला, जास्तीत जास्त तुम्हाला 7 पडतात किती बघा. करून बघा एकदा, चेक करा. कारण टोटल 7 मिळायला प्रत्येक रो मध्ये एक केस फेवरेबल आहे. सांगू बघा, इथं टोटल 7 मिळाली का बघा. काउंट करा, मोजा. टोटल 7 मिळाली का बघा. 3 4 मी लिहिलेलं नाही इथं. टोटल 7 मिळाली का बघा. टोटल 7 मिळाली का बघा. 4. टोटल 7 मिळाली का बघा. 5. टोटल 7 मिळाली का बघा. 6 केसेस आहेत बघा मला फेवरेबल. किती केसेस आहेत. प्रत्येक रो मध्ये एक केस मिळाली की नाही बघा तुम्हाला. असं बाकीच्या मिळत नाही. बाकी नाही, एका 7 नंबरलाच फक्त सगळीकडे मिळते. प्रत्येक रो मध्ये 7 नंबर तुम्हाला 100% मिळतो. यानुसार असं पुढे लिहित गेलो आहे मी. जरा चेक करा स्वतः. 12 टोटल मिळणारी एकच केस आहे बघा. 12 टोटल मिळणारी एकच केस आहे. 12 ही टोटल मिळणारी एकच केस आहे. तेव्हा ही एकच केस जिथं टोटल काय मिळतं आपल्याला 12 मिळतं. 6 + 6 12 मिळतं. लक्षात आलं सगळ्यांना. अजून बराच पार्ट आहे सॅम्पल स्पेसचा, तो मात्र मी उद्या कंटिन्यू करतो. चला आता नोटबुक मध्ये बघायला चालू करा. सॉरी, टेक्स्टबुक मध्ये काल मी जे सॅम्पल स्पेस शिकवला की नाही पार्ट, तो जरा बघायला सुरू करा. ठीक आहे. बाकीचं आपण उद्या बघूया. टिल देन गुड बाय.